मराठी, ते धडक ते धडक. सांगता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव, वेदना, वारंवार शौचास होणे हा मूळव्याध तर नाही ना? मिळवा कायमचा आराम, तोही एका दिवसात, वेदना रहित विना टाका. मूळव्याधीवर औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बंडगर यांचे मूळव्याध स्पेशालिटी हॉस्पिटल, अनुराज हॉस्पिटल शेजारी, एसटी स्टँडच्या बाजूला, खानापूर रोड, विटा. मोबाईल घ्यायचाय पण पैसे कमी पडतेत, मग आता टेन्शन अजिबात घेऊ नका. आधार आणि पॅन कार्ड घेऊन डायरेक्ट आपल्या दीपक भैयांची यशोदीप मोबाईल शॉपी गाठा. कुठल्याही कंपनीचा फोन असू दे, यशोदीप मोबाईल शॉपी देते सर्वात स्वस्त मोबाईल आणि सर्वात मस्त सर्व्हिस. म्हणूनच आपल्याकडे असते अशी फुल गर्दी. पत्ता समर्थ फोटो स्टुडिओ समोर, कराड रोड, विटा. विट्यात जागेच्या वादातून कोयता हल्ल्याचा खळबळजनक प्रकार समोर आलाय. अमित अशोक सावंत हा पानपट्टी चालक या कोयता हल्ल्यात गंभीर जखमी झालाय. या प्रकरणी विट्यातील 8 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. या गंभीर प्रकारानंतर विटा शहरात मोठी खळबळ उडाली आहे. विट्यात जागेच्या वादातून अमित अशोक सावंत या पानपट्टी चालकावर कोयता आणि चाकूने हल्ला झाला असून या हल्ल्यात अमित सावंत हे गंभीर जखमी झाले आहेत. याबाबत विटा पोलीस ठाण्यात 8 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत फिर्यादी अमित सावंत यांनी आपल्या तक्रारीत दिलेली माहिती अशी की जगन्नाथ महादेव खलिपे राहणार तोंडोली तालुका कडेगाव यांच्या विरुद्ध कराड रस्त्यावरील आमंत्रण ढाब्या शेजारी असणाऱ्या जमिनीवरून सावंत यांचा कोर्टात दावा सुरू आहे. या विषयावरून 10 जानेवारी 2026 रोजी विटा येथील प्रशांत उर्फ चिंगळ्या विजय गायकवाड राहणार विवेकानंद नगर, आशिष श्रीकांत देवरे राहणार विवेकानंद नगर, सूरज रवींद्र खांडे राहणार कराड, राज जावीर राहणार गारडी आणि विट्यातील उदय नलवडे, मयुरेश गुळवणी, उमेश खलिपे, कृष्णा देशमुख असे सर्वजण सावंत यांच्या घरासमोर आले. यावेळी जागा आमची आहे ती खाली करून जागेचा ताबा आम्हाला द्या असे ते म्हणाले. यावेळी अमित सावंत यांनी आपण बसून हा विषय मिटवूया असे सांगितल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. परंतु काल शनिवारी 28 फेब्रुवारी रोजी दुपारी 3च्या सुमारास सावंत हे आपल्या मोटारसायकलवरून घरी जात असताना कराड रस्त्यावरील स्मशानभूमीसमोर पाठीमागून मोटारसायकलवरून आलेल्या प्रशांत उर्फ चिंगळ्या विजय गायकवाड, आशिष श्रीकांत देवरे आणि सूरज रवींद्र खांडे यांनी अमित सावंत यांना रस्त्यात थांबवले. यावेळी आशिष श्रीकांत देवरे यांनी सावंत यांना तू उदय नलवडे याला भेटून आला का असे विचारले. यावेळी सावंत यांनी भेटलो नाही असे म्हटले असता आशिष श्रीकांत देवरे आणि सूरज खांडे या दोघांनी धारधार कोयता व चाकूने हल्ला केल्याचे सावंत यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे. या हल्ल्यात अमित सावंत हे गंभीर जखमी झाले असून त्यांना ओमश्री रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. तर उमेश खलिपे, उदय नलवडे, मयुरेश गुळवणी, जगन्नाथ खलिपे, कृष्णा देशमुख, राज जावीर यांच्या सांगण्यावरून प्रशांत उर्फ चिंगळा विजय गायकवाड, आशिष श्रीकांत देवरे, सूरज रवींद्र खांडे यांनी हल्ला केल्याबाबत अमित सावंत यांनी विटा पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. कान, नाक आणि घशासंदर्भातील आजाराची आता चिंता सोडा. विटा शहरात अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे आता अचूक निदान आणि खात्रीशीर उपचार उपलब्ध. डॉक्टर ऐश्वर्या काकडे यांचे श्री समर्थ कान नाक घसा हॉस्पिटल 24 तास आपल्या सेवेसाठी सज्ज. संपर्क आपल्या स्क्रीनवर. जिओ मराठी, ते धडक